नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या दृष्टिकोनातून पेपर इथं विश्लेषण करतोय. आजच्या पेपरमध्ये आपल्याला एकूण 3 विषय इथं पाहायला भेटेल माझ्याबरोबर आणि हे नॉन टेक्निकलचे विषय असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज काय याच्यामध्ये मला मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्याने इथं समजून द्यायचं आहे. इंग्रजी व्याकरण मी समजून देणार या सेशनमध्ये नाही आहे. तर आज आपण वेळ न वाया घालवता सेशनला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हा पेपर झाला होता सार्वजनिक आरोग्य विभाग भरती, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40% पदाकरता लेखी परीक्षा झाली 2017 साली. आता मी यासाठी घेऊन राहिलो जुने पेपर सुद्धा का तुम्हाला अंदाज लागायला पाहिजे पेपर कसे आले होते. आता पेपर त्यावेळेसचा आहे. भरपूर साऱ्या मुलांना प्रश्न जाणवू शकतो का नेमकं बा सर आता प्रश्न तर अशी येत नाही, टी-सी-एस घेते का आय-बी-पी-एस घेते की आणखी कोणती तिसरीच कंपनी घेते. तर मला जे पेपर त्यावेळेस आला तो दाखवणे गरजेचं आहे. मी त्याच्यामध्ये काही खोडताळ करून कठीण प्रश्न तुमच्या समोर घेऊन आले, तर तुम्ही म्हणसाल तो पेपर नव्हता बा. बरोबर नाही का? त्यामुळे पेपर जो आहे तो ॲक्चुअलमध्ये सॉल्व्ह करून देण्याचा मी प्रयत्न करेल. तो जुना पेपर आहे. आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न. 6 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 180 आहे. त्यातील सर्वात लहान संख्या कोणती तुम्हाला सांगायचं होतं. आता ज्यावेळेस माझ्या मित्रांनो आपल्याला काय म्हटलं आहे 6 क्रमवार विषम संख्या. आता ज्यावेळेस विषम म्हणतो त्यावेळेस विषम संख्या कशा असतात? 1, 3, 5, 7, 9 ह्या विषम झाल्या. 0, 2, 4, 6 ह्या कशा झाल्या? सम झाल्या. मग या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे एकूण किती संख्या आहे? अशा एकूण 6 संख्या आहे आणि या संख्यांची बेरीज किती आहे टोटल? या 6 संख्या मिळून 180 आहे. तर त्यातली सर्वात लहान संख्या काढा. इतका सोपी प्रश्न असतो हा. जेवढा तुम्ही कठीण करायला गेले, तेवढा कठीण हा प्रश्न होतो. माझ्या मित्रांनो, जर कधी आपण इथं थोडासा विचार केला, तर 180 जर कधी याची बेरीज असेल, ठीक आहे. मी लिहितो माझ्या मित्रांनो इथं 180 कुठलं अडचण नसावी जेणेकरून ठीक आहे. 180 180 ला जर कधी आपण माझ्या मित्रांनो 6 न भागलं 180 ला जर कधी आपण 6 न भागलं, 180 ला आपण 6 न भागत असू, ठीक आहे. 180 ला 6 न भागत असू, तर भाग जाईल माझ्या मित्रांनो किती? 30 ठीक आहे. आता हे जे 30 संख्या आली, हे कशी आली माझ्या मित्रांनो? 30 हे मधातली संख्या आली. आपल्याला कोणत्या संख्या म्हटल्या? 30 तर आपल्याला सम भेटली. आपल्याला म्हटलेलं आहे विषम संख्या. मग विषम संख्या जर कधी म्हटलं असेल, तर आपल्याला काय करायचे असते अशा वेळेस? अशा वेळेस आपल्याला या 30 पेक्षा कमी म्हणजे आपण जर इथं 30 घेतलं, विषम संख्या म्हटलं, मी घरी इथं 31 त्यानंतर 33 त्याच्यानंतर माझे मित्रांनो 35 ओके. यानंतर 29, 27 आणि 25 तर तुम्हाला म्हटलेलं होतं, हे मधातली संख्या झाली होती बेरीजवाली. 3 इकडे जाईल, 3 इकडे जाईल. मधातली संख्या सरासरी असते. मग सर्वात लहान संख्या आहे 25 असेल. आपल्याला म्हटलेलं आहे माझ्या मित्रांनो, डी 2 नंबरचा प्रश्न पहा. DWC-BY. आता डी म्हणजेच काय असते? 4 ए मधला ए आपली हां. 4, 3, 2 आणि इथं काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. 1 म्हणजेच काय? ए आणि ए वाला एकमेव ऑप्शन आहे ए-झेड या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर होईल एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर. 23 म्हणजे डब्ल्यू, 24 आणि 25, 26 म्हणजे झेड. इथं थोडंसं या पी-डी-एफ यूज करताना मला अडचण चालली आहे पेनानं व्यवस्थितरित्या लिहिता येऊन राहिलं. गणितं मला सर्व समजून द्यायची आहेत. माझ्या मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आपण स्क्रीनवरती पाहू शकता. प्रश्न आहे, एका स्त्रीची मुलगी माझ्या मुलाची मामी आहे, तर त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल? हा प्रश्न मी सॉल्व्ह करून पाहिला. याच्यामध्ये थोडंसं मला करेक्शन आढळलं. असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या 4 ऑप्शनापैकी नसेल. एक तर मग शब्द याच्यामध्ये जास्त झाला असेल किंवा कमी झाला असेल. तर मला असं वाटतं अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर मेहुणी आला पाहिजे होतं. कोणतं यायला पाहिजे माझ्या मित्रांनो? मेहुणी यायला पाहिजे होतं. त्यामुळे मी या प्रश्नाला काय करेल? हॅश करेल. ठीक आहे. त्यानंतर 3, 5, 7 3, 5, 2, 7 हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्यांची बेरीज तुम्हाला सांगायची आहे.
ज्यावेळेस माझ्या मित्रांनो आपण अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करतो. ज्यावेळेस मोठी संख्या आपण करतो, त्यावेळेस मोठ्या संख्येपासून लहान संख्यापर्यंत करत जातो आणि ज्यावेळेस लहान संख्या आपण करतो, त्यावेळेस लहान संख्यांपासून मोठ्या संख्यांपर्यंत लिहत जात असतो. मग आता मला इतकं सांगा, मी इथं थोडीशी जागा आहे, इथंच लिहिण्याचा प्रयत्न करतो. हा सगळ्यात मोठा 7, याच्यानंतर मोठा 5 दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पी-पी-टीवर मी हे सर्व उतरवलं आणि मला उतरवता आलं असतं. त्यानंतर असेल माझ्या मित्रांनो इथं 3 आणि 2 हे झालं 75 32 हे मोठी संख्या झाली. 75 32 मोठी संख्या. आपण लहान संख्या जर कधी काढायला गेलो, तर लहान संख्या कशी होईल? 2 याच्यापेक्षा 2 पेक्षा थोडी मोठी 3 याच्या 3 पेक्षा थोडी मोठी 5 याच्यापेक्षा मोठी 7. मग आता ही 23-57 जी संख्या झाली ही झाली लहान आणि 75-32 ही झाली संख्या मोठी. मग याचं उत्तर काय होईल? याची काय म्हणते या दोन्हीची बेरीज. मग बेरीज करसाल तर 5 अधिक 2 सॉरी 7 अधिक 2 9 5 अधिक 3 किती होते? 8 5 आणि 3 8 आणि 7 अधिक 2 9 98 89 आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर 4 98 89 आहे. आपल्याला सर्व व्यवस्थितरित्या हा पेपर समजून घ्यायचा आहे. काळजी करू नका. तुम्ही स्क्रीनवरती एकदा चेक करून घ्या. आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात आपण नॉन टेक्निकल बॅच आणलेली आहे. जे स्टाफ नर्स असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असेल, क्लर्क असेल, डाटा एंट्री ऑपरेटर असेल आणि इतकेही जेवढेही पद आहेत आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून आपण नॉन टेक्निकलची बॅच आणलेली आहे. यामध्ये आपण नॉन टेक्निकलचा मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरणाचा सिलेबस कव्हर करून घेतोय आणि माझ्या मित्रांनो याची फी आपण ठेवलेली आहे फक्त ₹799. तशी माझ्या मित्रांनो याची फी ॲक्चुअलमध्ये ₹1999 आहे आणि ऑफर सध्या चालू असल्यामुळे तुम्हाला ह्या पटापट बॅचला जॉइन करता येईल. सुरुवातीच्या 10 मुलांसाठी आपण ऑफर ठेवत आहे. बॅचचे वैशिष्ट्य पाहू शकता. ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे पी-पी अकॅडमी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे. पी-पी अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे आणि जे तुम्हाला नंबर दिसतोय स्क्रीनवरती हा माझा नंबर आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तुम्ही या WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल करणे कृपया टाळावं. जर नाहीच समजत असेल तर जवळपास कॉल करू शकता तुम्ही. कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष दिलेली आहे आणि ₹799 म्हणजे फक्त ₹200 सब्जेक्टने इथं अभ्यास करून घेणार आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी परवडणाऱ्या दरामध्ये इथं माझा प्रयत्न असणार आहे. ओके, पुढे चालायचं. तर माझ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? आता 3, 27, 6. आता तुम्हाला सीरीज फॉलो करायची आहे. आता 3च्या समोर 27 आहे म्हणजे 3चा घन 27 आहे काय? आहे. मग 6चा घन किती येते? 6चा घन डायरेक्टली 216 करू शकतो का आपण? करू शकतो. यानंतर पुढचं आपल्याला वरती जायचं आहे. खालील बेरजेच्या गणितात 4च्या जागी कोणता तरी एक अंक येईल. म्हणजे याला काय म्हणायचं आहे, 2 ठिकाणी स्टार दिलेले आहेत. माझ्या मित्रांनो दोन्ही ठिकाणी स्टार दिले असेल, त्या दोन्ही स्टारच्या ठिकाणी एकच कोणता तरी अंक येणार आहे. आता पहा 5 अन् 4 9, 9 अन् 2 11. 11शी काय आला? 1 आला. म्हणजे 11शी काय आला माझ्या मित्रांनो? 11शी 1 आला. बरं. या व्यतिरिक्त जर कधी आपण इथं 1 घेऊन पाहिला, 1 घेऊन पाहिला, इथं हातचा 1 आलेला आहे बरं. इथं हातचा ऑलरेडी 1 आला, इथं 1 घेऊन पाहिला. 7 अन् 2 9, 9 अन् 1 10, 10 अन् 1 11, 11शी 1, 1 येऊन राहिला. ओके. परत हातचा इथं 1 येईल. 9 9 18, 18 आणि इथं 1 आणि हातचा 1 असे 9 9 18 19 आणि 1 20 म्हणजेच काय 20 11 या प्रश्नाचं उत्तर बनवू शकते. म्हणजे स्टारच्या जागी तुम्ही 1 सोडून कोणताही जर कधी अंक घेऊन पाहिला तर तुमचं उत्तर चुकेल. तर बसणारं जे लेटर राहील ते काय राहील मग 1 राहील. खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? 12, 23, 33, 42 प्रश्नार्थक चिन्ह. आता 12 मध्ये जर कधी आपण प्लस केले 12 मध्ये किती प्लस केले? 12 मध्ये 11 प्लस केले. इथं 10 प्लस केले. इथं माझ्या मित्रांनो 9 प्लस केले. इथं 8 प्लस नाही होईल का रे? 42 मध्ये जर कधी आपण 8 प्लस केले तर इथं काय व्हायला पाहिजे? 50 होईल. तर 50 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर होईल. गटातनं बसणारा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. मेथी, पालक, दोडका, शेपू. आता मला एक सांगा मेथीची भाजी पाहिली आपण. पालक पालक भाजीसुद्धा असते, शेपूची भाजीसुद्धा असते, पण दोडका काय त्याला एक प्रकारचं एक कंद झाला ना, बरोबर नाही काय? तर हे बाकी काय झालं पालेभाज्या झाल्या. हा एक प्रश्न होता जिथं कन्फ्युजन वाटण्याचे चान्सेस आहे. तिथं प्रिंट मिस्टेक वाटली. तर उत्तर नेमकं एक्झॅक्टली काय नाही ते कन्फर्म नाही. पण मी या प्रश्नाला बरोबर करून सांगण्याचा प्रयत्न करेल.
42, 66 या संख्येला 7ने निशेष भाग जातो, तर शतकाच्या स्थानी कोणती संख्या येईल अशा प्रकारचे म्हटलेलं होतं. माझ्या मित्रांनो शतकाच्या ठिकाणी. तर मी या प्रश्नाला बदलून काय करतो, या प्रश्नाला बरोबर करण्याचा प्रयत्न करतो. नेमका हा प्रश्न एक्झाममध्ये आला कसा ते तर काही कळलं नाही. 42 ओके 66 42, 66 या शतकाच्या ठिकाणी. आता इथं कोणती तरी एक संख्या घ्या का त्याला 7नं भाग गेली पाहिजे. 7ने निशेष भाग जात असेल, तर 7नं भाग जाण्यासाठी 6 6 12, 12 6 18. 18 मध्ये जर कधी आपण तिथं 9 टाकून दिला माझ्या मित्रांनो, तर त्याला काय 7नं पूर्ण भाग जाईल. तर ओके. तर मग मी अशा प्रकारे देईल याला 7नं भाग. मी तर म्हणतो हा प्रश्न भाग देण्यापेक्षा टाळा. याला डायरेक्ट हॅश करून टाका. कारण की याचा कार्यक्रम जरा मला वेगळाच दिसून राहिला. ओके. ₹330 वस्तूची किंमत ₹415 झाली, तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झालेली आहे? आता पहा किंमत किती आहे? ₹330. त्याची किंमत वाढून किती झाली? ₹415. आता ₹330 ची वस्तू, ₹330 ची वस्तू, ₹330 ची वस्तू किती बनू राहिली? ₹415 बनू राहिली. मग मला इतकं सांगा ₹330 ची वस्तू ₹415 बनली, तर वाढ किती झाली? ₹85 वाढ झाली ना. 85 गुणिले 100 कितीवर वाढ झाली? 330 वर वाढ झाली. 330 वर वाढ झाली. 330 वर वाढ झाली ना माझ्या मित्रांनो. हा 0 0 कटला. आपण 33 एक 33, 33 दोन्ही 66 केले. ओके. तर 19 उरतात. तुम्ही याला व्यवस्थितरित्या भाग द्या. राउंड फिगर भाग याचा होणार नाही. उत्तर डायरेक्टली क्लिअरली सांगून राहिलो तुम्हाला का पॉइंटमध्ये जाते. त्यामुळे हे दोन उत्तर तर बिलकुल कन्फ्युजन करण्यासाठी देऊ नका. डायरेक्ट एलिमिनेट करून घ्या. 25.75 उत्तर येते का चेक करून घ्या भाग देऊन. ओके. आता पहा 30, 34, 30, 34 त्याच्यानंतर आहे 38. आपल्याला फॉलो करायची आहे सीरीज. आता 30 नंतर जर कधी आपल्याला म्हटलं 30 मध्ये 4 34, 34 मध्ये 4 38, 38 मध्ये 4 42 आणि 42 मध्ये 4 46 ऑप्शन नंबर 2 होईल. खालील अंक मालिकेत 9 हा अंक उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? माझ्या मित्रांनो 9 हा अंक उजवीकडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कोणत्या स्थानावर आहे? 9व्या स्थानावर आहे. आता इथं दिलं होतं माझ्या मित्रांनो हे जे दिसते तुम्हाला 21, 20 आहे हे. तर इथं दिलं होतं बी, ए आणि टी. बॅट दिलं होतं आणि त्याला दिले होते 21, 20 त्याला काय दिलं होतं 21, 20 अशा प्रकारे. म्हणजे त्याचं म्हणणं होतं का बी हे 2 नंबरला आहे बुवा. ए हा 1 नंबरला आहे आणि टी हा 20 नंबरला म्हणून 21, 20 अशा प्रकारे केलं होतं. तर टी-आर-वाय टी-आर-वाय म्हणजे टी किती नंबरला येईल? 20 नंबरला, आर 18 नंबरला आणि वाय 25 नंबरला अशा प्रकारे त्याचं बनायला पाहिजे. म्हणजे 20, 18, 25 आहे का? 20, 18, 25 ऑप्शन नंबर 3. पुढचं आपण पेज पाहू या पेपराचं. यानंतर पहा खालील अंकांपैकी विसंगत अंक कोणता तुम्हाला सांगायचा आहे. इथं सुद्धा मला एक प्रिंट मिस्टेक वाटली का का इथं 66 नसून इथं 63 जर कधी घेतलं तर तुमचं उत्तर निघते 18. बाकी सर्व जे ठिकाणं आहेत, सर्व ज्या जागा आहेत त्या कशा आहेत? विषम आहेत, एकमेव संख्या सम आहेत आणि जर तिथं 63 मानलं तर मग उत्तर माझ्या मित्रांनो किती निघालं पाहिजे? तर मग तिथं उत्तर निघाला पाहिजे ते मग तो उत्तर कन्फ्युजन होऊन मग हॅशमध्ये जाईल. जर कधी 63 राहिलं तर कारण की सर्व संख्येला काय मग 3 न भाग जाणार आहे. त्यामुळे इथं 63 करा. उत्तर एकमेव समसंख्या निघते. बाकीच्या संख्या ह्या विषम राहते. आता 25 ते 35 दरम्यानच्या समसंख्यांची सरासरी. आता 25 ते 35 दरम्यानच्या समसंख्यांची म्हणजे आपण पाहू शकतो इथं 26, 28, 30, 32 आणि 34. मग मधातली संख्या काय असते? समसंख्या असते. त्याचं उत्तर किती असायला पाहिजे? 30 असायला पाहिजे. 30 न काढायला गेलं तर वरचे आधे इधर आधे उधर. ठीक आहे? क्लिअर. यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या तुम्हाला लिहायची आहे. 12 30 तर 14 किती? आता मला इतकं सांगा 12ची जर कधी आपण दुप्पट केली 12 दोन्ही होतात 24. 24 मध्ये जर कधी आपण 6 प्लस केले तर होत्यात 30. म्हणजे त्या 12ची दुप्पट करा आणि त्याचे अर्धे त्याच्यामध्ये प्लस करा. 14, 14ची होते दुप्पट माझ्या मित्रांनो 14ची दुप्पट होते 28. या 28 मध्ये 7 प्लस करा. या 14चे अर्धे किती होते? 7. किती व्हायला पाहिजे?
35 व्हायला पाहिजे. यानंतर 72 या संख्येचा वर्ग किती? आता कोणत्याही संख्येचा वर्ग 100 पर्यंत काढायचा असेल तर किती सोपं सांगितलं होतं मी. जागा कुठे भेटेल रे? हां, चला 72 चा वर्ग काढायचा असेल तर 2 चा वर्ग काढायचा 0.4, 7 चा वर्ग करायचा 49 आणि ह्या आपण काय करू राहिलो 72 चा वर्ग करू राहिला. 7 दुनी 14, 14 दुनी किती होतंय? 14 दुनी होते 28. म्हणजे हा 4, हा 8 ठीक आहे. याच्यानंतर 9 अधिक 2 किती? 11शी 1 हातचा आला 1, 4 अधिक 1 किती झाले? 5. 51, 84 ऑप्शनमध्ये आहेत का माझे मित्रांनो? 51, 84 ऑप्शनमध्ये आहेत. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 4 होईल. तर उत्तर किती? ऑप्शन नंबर 4 होईल. मी एकदा काय करतो, व्हिडिओला पॉज करून हे सर्व काढून टाकतो. तुम्हाला आणखी गणित समजवायला मला सोपं जाईल. ठीक आहे माझ्या मित्रांनो. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आपण वर्गाचा काढलेला आहे म्हणजे 51, 84. आता आपल्याला 18वा प्रश्न पाहायचा आहे. ठीक आहे. 17वा प्रश्न झालेला आहे. आता आपण 18वा प्रश्न पाहू. तर माझ्या मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल, की जी अंकमालिका आहे, अंकमालिकेची एक सीरीज दिलेली आहे. सीरीज पहा किती सोपी आहे. 96 नंतर 97 नंतर एक 96 म्हणजे -1, 96 नंतर 95 -1, 95 नंतर 94 -1 म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं -1 होऊ राहिला. 93 नंतर -1 92, 92 नंतर -1 91, 91 मधून वजा जर कधी केला तर होतात माझे मित्रांनो 90. ठीक आहे. आता अनिल त्याच्या घरापासून डावीकडे गेला. मी काय करतो इथं दिशा लिहितो. तर काय होऊ राहिला खेळ. ओके. जस्ट वेट अ मिनिट. पहा आता इथं आपण जर कधी पाहायला गेलो 96 मध्ये 96 नंतर 1 वजा, 1 वजा, 1 वजा, 93 मधून वजा 1, 92, 92 मधून वजा 1, 91, 91 मधून 1 वजा होतात 90. आता अनिल त्याच्या घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि 2 किलोमीटर अंतर चालला. असेच त्याने आणखी 3 वेळा केले. आता मला सांगा हे उत्तर, दक्षिण, पश्चिम पण तुम्हाला इथं काहीच विचारलं नाही. फक्त किती चालला एवढंच म्हटलेलं आहे. किती चालला म्हणते. जर तो पहिले सुरुवातीला 2 चालला आणि नंतर तो आणखी 3 वेळा चालला. टोटल 8 चालायला असायला पाहिजे त्यानं. तर तो कुठं आहे हे विचारलं असतं तर उत्तर वेगळं झालं असतं. पण तो किती चालला? तो 2-2 किलोमीटर 4दा चालला. डायरेक्ट 8 किलोमीटर चालला. एकदम सोपा पेपर आहे. ठीक आहे. यानंतर दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येत असतो? आता एका दिवसातून किती होता? एका तासात 1 वेळा. तर 24 तासात 24 वेळा. दिलेल्या ऑप्शनपैकी अंकमालिकेतील विसंगत संख्या तुम्हाला सांगायची आहे. 81, 64, 49, 36, 24. 24 याच्यातली विसंगत संख्या. का 24 आहे? कारण की 24 ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. अदर बाकी सर्व संख्या हे कोणत्यातरी संख्येचा वर्ग आहे. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण एका घड्याळाची किंमत ₹476 असल्यास ₹15,232 किती घड्याळ येईल? ओके. तर 415,000 ₹15,232 मध्ये किती घड्याळ येईल? म्हणजे एका घड्याळाची किंमत आहे 476. 476 न जर कधी आपण याला भागलं, सरळ भागाकार भेटेल माझ्या मित्रांनो 32. तुम्ही करून पहा. खालीलपैकी विसंगत पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. ॲल्युमिनियम, तांबे, चांदी आणि पितळ. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पितळ. केंद्र शासनात जसे राष्ट्रपती असतात, केंद्रात जसे म्हणजे आपण रबरी स्टॅम्प प्रमाणे काम करण्याचं काम, तसेच राज्य शासनामध्ये राज्यपाल असतात एवढं लक्षात ठेवा. हे कायदेकारी आहेत की कार्यकारी आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर 25वा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. झेड एक्स ZYX WVU आपल्याला फिल इन द ब्लँक्स तिथं भरायचं आहे. आता लक्षात ठेवा. 26 नंतर -3 करसाल 23. 23 मधून -3 करसाल तर होते 20. 20 म्हणजे एकमेव ऑप्शन आहे टी वालं. ओके. हे बेसिक मी सर्व आपल्या त्या टेक्निकल बॅचमध्ये शिकवलेलं आहे. त्या बॅचची फी ₹799 खाली यासाठी ठेवलेली आहे, की ₹200 प्रत्येक व्यक्तीला सब्जेक्ट परवडतो आणि याच्यापेक्षा कमी मी सुद्धा देऊ शकत नाही. कारण की मला बाकीचे विषय शिकवायला शिक्षकांना सुद्धा पैसे द्यावे लागते. शरीर या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? आता देह म्हणजे शरीर होते, काया म्हणजे शरीर होते, वपू म्हणजे सुद्धा शरीर होते बरं. वपू म्हणजे सुद्धा शरीर होते. आता आपल्याला काय पाहायचं होतं, की कोणता शब्द समानार्थी शब्द नाही. तर तनुज म्हणजे मुलगा होते आणि तनुजा म्हणजे मुलगी होती. याचा ऑप्शन नंबर असायला पाहिजे 2.
प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होते निंदा. खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं होईल? ज्या वाक्यामध्ये कर्म नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागलं नाही, त्याला आपण काय म्हणू? अकर्मक म्हणूया. थोडंसं आपण पुढे जाऊ. तर पुढच्या पेजवर आपल्याला मुले फुले वेचतात, मुलांनी फुले वेचली. त्यानंतर मुले मैदानावर खेळतात. तर काय मुले मैदानावर खेळतात या वाक्यातलं अकर्मक कर्तरी. आजीने गोष्ट सांगितली, कर्त्याला ने प्रत्यय लागलं, हे कधीच होणार नाही. कर्तरी प्रयोग. चुकीची जोडी सांगा. 25 रौप्य वर्ष बरोबर आहेत, 50 सुवर्ण बरोबर आहे, 100 शतक बरोबर आहे, 60 जे असायला पाहिजे, हीरक असायला पाहिजे. इथं 65 केलेलं आहे म्हणून उत्तर. मला जवळ जायची होती या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं कोणतं होईल? मला दूर जायचे नव्हते. मला दूर जायचे नव्हते. याचा अर्थ काय? मला जवळच जायचे होते. यानंतर कंठस्थान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर कंठस्थान घालणे म्हणजे माझ्या मित्रांनो ठार मारणे. कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे. चुकीची जोडी तुम्हाला सांगायची आहे. श्यामची आई साने गुरुजी लिखित आहे. कऱ्हेचे पाणी प्र. के. अत्रे बरोबर आहेत. स्वामी रणजित देसाई बरोबर आहे. गीताई आचार्य विनोबा भावे आहेत. लोकमान्य टिळक नाही. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊया. खालील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ना, च, ल, य, वा. आता जर कधी याच्यापासून एक शब्द तयार करायला गेलो तर याच्यापासून एक शब्द बनते. ठीक आहे. वाचनालय. कोणता शब्द बनते? वाचनालय. आणि या वाचनालय शब्दाला म्हणते त्याचा अर्थ काय? तर वाचनालय काय असते? त्यालाच म्हणतात ग्रंथालय. ओके. हरणाच्या कानात वारे शिरले वाक्यातील प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. शिरणारे काय? वारे. कर्त्याला पहिले फाइंड आउट करायचं. मी मराठीच्या याच्यामध्ये शिकवलेलं आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. शिरणारे वारे कर्त्याला ज्यावेळेस प्रत्यय लागत नाही त्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो. ओके. संकटग्रस्त या शब्दाचा काय म्हणते? संकटग्रस्त या शब्दाचा समास तुम्हाला सांगायचा आहे. संकटाने ग्रस्त. संकटाने ग्रस्त. यानंतर शहाणा या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं? शहाण्यापासून शहाणपणा. अशोक आंबा खातो. अशोक आंबा खातो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. अशोक आंबा खातो. अशोकने आंबा खाल्ला म्हणजे काय होईल माझे मित्रांनो? सकर्मक होईल. कसं होईल? सकर्मक होईल. अशोक आंबा खातो. अशोकने आंबा खाल्ला. सकर्मक होईल. कोणी कोणास हसू नये वाक्यातील सामान्य सर्वनाम कोणतं? सामान्य सर्वनामालाच म्हटलं जाते अनिश्चित सर्वनाम. कोणी कोणास हे कोणतं सर्वनाम आहे मग? अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आहे. PDF वर घेऊन राहिलो, मला भरपूर साऱ्या अडचणी येऊ राहिल्या लिहून देण्यामध्ये सुद्धा माझ्या मित्रांनो. त्याबद्दल क्षमस्व. ओके. तुमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. मी प्रयत्न करू तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हे चांगलं आणखी विश्लेषण करावं. विक्षिप्त हा शुद्ध शब्द तुम्हाला सांगायचा आहे. कोणता शब्द विक्षिप्त हा शुद्ध होईल? तर लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, विक्षिप्त जो शब्द आहे ना, शुद्ध शब्द म्हणजे काय? मराठी व्याकरणाची रीढची हड्डी आहे बरं. पोरांना सर्व ग्रामर जमते, होकॅब जमते आणि या होकॅबमध्ये शुद्ध अशुद्ध शब्दात ते मार्क घालवतात. ठीक आहे. हा सर्वांचा वीक पॉइंट. अशुद्ध शब्द, आता पहिले शुद्ध शब्द विचारला होता, आता अशुद्ध शब्द विचारला. तर कोणता होईल याच्यातला अशुद्ध शब्द? निष्क्रिय. कोणता होईल माझे मित्रांनो? निष्क्रिय हा अशुद्ध शब्द आहे. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर हायड्रोजन असते. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? हायड्रोजन. आरोग्य विभागाचा पेपर आहे. आरोग्याचे विज्ञानाशी रिलेटेडच तुम्हाला भरपूर सारे प्रश्न आता इथं पाहायला भेटतील. ओके. मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे होतो. ठीक आहे. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. यानंतर आपलं पुढे जायचं आहे. कुंजर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? कुंजर या शब्द, आता गर्दभ म्हणजे होते गाढव. गर्दभ म्हणजे गाढव. अश्व म्हणजे होते घोडा. श्वान म्हणजे होते कुत्रा. तर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? गज. अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता कुरण, विपिन, वनश्री, रान. अरण्य म्हणजेच काय? जंगल. अरण्य म्हणजेच जंगल. तर मग त्याला विपिन म्हणू शकतो आपण. बालकवी हे कोणाचं टोपण आहे? कृष्णाजी केशव दामले केशवसूत म्हणतो आपण त्यांना. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच कोण? माझे मित्रांनो बालकवी होय. यानंतर या शब्दाचा पुढे पहा. विकास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विकास अपोजिट काय होईल? रास. विकास अपोजिट काय होईल माझे मित्रांनो? रास. आपण छान बोलता ज्या वेळेस
समोरच्या व्यक्तीचं नाव नाही घेत. तुम्ही कधी आले हो? तुमचं नाव काय आहे हो? ज्यावेळेस आपण असं बोलतो समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता, त्यावेळेस आपण समोरच्याला बोलत असतो. म्हणजे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होते. ते कसं होते? द्वितीय पुरुषवाचक. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. सर्वनामं 9 आहेत. पुढे चालतो माझ्या मित्रांनो, वाग निश्चय या शब्दाचा संधी फोडीचा तुम्हाला पर्याय सांगायचा आहे. वाग निश्चय. तर कोणता होईल माझ्या मित्रांनो? वाक अधिक निश्चय याचा क. च्या समोर न आल्या त्याचा ड होतो. काय होईल? ऑप्शन नंबर 2. खालील शब्दातील अयोग्य शब्द तुम्हाला सांगायचा आहे. खालील शब्दातील अयोग्य शब्द तुम्हाला सांगायचा आहे. बरं. अयोग्य शब्द काय म्हणते सांगायचं. संप्रदान, कारण, कर्म, कर्ता. आता ते कारण नसून ते काय असते माझ्या मित्रांनो? ते असते करण असते तृतीयाचा कारकार्थ. करण म्हणजेच काय? साधन. तेव्हा सर्वांना सुखी ठेव. हे काय करू राहिलो आपण देवाला एक प्रकारे आज्ञा करू राहिलो. ओके. यानंतर आपण पुढच्या स्लाईडवरती जाऊया. हे इंग्रजीचे प्रश्न मी घेणार नाही. भारत कोणत्या वर्षी अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला? पहा, खूप छान प्रश्न आहेत. त्यावेळेस सुद्धा जी-के चांगलं विचारलेलं होतं. भारत कोणत्या वर्षी अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1977. या प्रश्नाचं उत्तर काय आहे माझ्या मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे 1977. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला? ग्राहक संरक्षण कायदा तुम्हाला माहिती आहे 1985 चा आहे. ग्राहक संरक्षण कायदा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव गांधी. काय उत्तर आहे? राजीव गांधी. हिमाचल प्रदेशात मणिकरण येथील विद्युत केंद्र आहे ते विद्युत केंद्र काय आहेत? पवन ऊर्जा आहेत, कोळसा आहेत, भूऔष्णिक आहे की सौर ऊर्जा आहे. म्हणजे ते जे वीज निर्मिती होऊन राहिली, ते कशापासून येऊन राहिली? ते भूऔष्णिक ऊर्जेपासून होऊन राहिली आहे. ठीक आहे. यानंतर जागतिक व्यापार संघटनेचं जे मुख्यालय आहे, ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. जिनिव्हा या ठिकाणी आहे. यानंतर रोजगार हमी योजनेचे जनक कोण? तर वि. स. पागे आहे आणि रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रात सुरू झाली. ओके. याचं उत्तर जिनिव्हा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल वि. स. पागे महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात सुरू झालेली आहेत. 20 कलमी कार्यक्रम हा जो आहे तो इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये राबवलेला होता. यानंतर नेक्स्ट प्रश्न भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 2005 सालचं असेल हे व्हॅट. व्हॅट कोणत्या राज्यानं सगळ्यात पहिले लागलेलं होतं? तर व्हॅट लावलं असेल सर्वात प्रथम माझ्या मित्रांनो हरियाणा या राज्यानं. व्हॅट कोणं लावलं होतं? हरियाणा. शून्य आधारित अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला? शून्य आधारित अर्थसंकल्प 1987 ला चालू झाला. यानंतर लोकसंख्येत घट झाल्यास काय होते? दरडोई उत्पन्नात वाढ होईल. म्हणजे एक्झाम्पल आता आम्ही सांगायला उदाहरण सोप्या पद्धतीनं आपल्या घरात ₹1,00,000 आहेत आणि एखादा परिवार आपल्या घरातून एखादी व्यक्ती त्याचं लग्न होऊन गेलं. मग 4च व्यक्ती उरले. मग काय ते पहिले 20,000 येणार होते आता एकेकाच्या वाट्यावर 25,000 येईल. चला पुढे. माझ्या मित्रांनो भारताने दक्षिण गंगोत्री हे कोणत्या सागरात आहे? तर हे अंटार्क्टिकावरचं आहे. मैत्री आहे, त्यानंतर माझ्यामुळं दक्षिण गंगोत्री आहे. अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्र आहे भारताचे. यानंतर लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर हे सायट्रिक ॲसिड असते. चिंचेमध्ये टार्टारिक असते. गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये वर्णक तयार होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे होते. माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? 65%. सत्य आणि अहिंसा हा माझा परमेश्वर आहे हे महात्मा गांधी यांनी म्हटलं. यानंतर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण हे 1969 साली झालं. मी जे जास्त विश्लेषण करून देत नाही कारण की हे पी-डी-एफ लगेच ते बंद पडून राहिलं, क्लोज होऊन राहिलं, नाही का? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तरांचल राज्यामध्ये आहे. नैनिताल. ओके. लक्षात ठेव जा. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. यानंतर शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? ब्राह्मणांसाठी, सैनिकांसाठी, अस्पृश्यांसाठी की मराठ्यांसाठी? तर अस्पृश्यांसाठी. काय असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले. यानंतर माझ्या मित्रांनो भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. कोण केली होती माझ्या मित्रांनो? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केलेली होती. यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्व जगाला दिली ती फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी कोण दिली? हे महात्मा रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आणि राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं. यानंतर
क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध राजकारणी होते, स्वातंत्र्य सैनिक होते, समाज सुधारक होते, समाजसेवक होते. तर काय होईल माझे मित्रांनो, हे स्वातंत्र्य सैनिक होते. काय होते? स्वातंत्र्य सैनिक होते. यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहे? मौलाना अब्दुल कलाम आझाद आहे. यानंतर महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? गोखले. आणि गोखलेंचे गुरु कोण? रानडे. गोखलेंचे गुरु कोण माझे मित्रांनो? रानडे. आपल्या ज्या बॅचमध्ये आहे आपण ते सर्व PPTवर घेतलेलं आहे. आणि गोखलेंचे गुरु कोण आहे मग? रानडे. अशा प्रकारे आपल्याला हा पेपर पाहायला भेटला. आशा करतो दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या. ही ती बॅच आहे आपली. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीच्या दृष्टिकोनातून ही बॅच लॉन्च केलेली आहे. संपूर्ण नवीन लेक्चर्स आहेत. रेग्युलर बेसिसला रेग्युलर लेक्चर्स इथं चालू आहे सुरू. तुम्ही काय करू शकता, या PP अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनची लिंक, बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सुरुवातीची ऑफर प्राईस पुरांसाठी ₹799 आणि नॉन टेक्निकलची बॅच आहे. आजच बॅच लॉन्च केलेली आहे. स्क्रीनवरती नंबर आहे, व्हॉट्सॲप करू शकता. ओके. आशा करतो दिलेल्या गोष्टी तुम्हाला सर्व समजल्या. कुठल्याही पद्धतीची तुमची अडचण असेल नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.